लगभग 3,500 परिवारों और 7 सोसाइटियों वाला सिंप्लेक्स परिसर इन दिनों पुनर्विकास के मुद्दे को लेकर चर्चा में है। जर्जर और खतरनाक हालत में पहुंच चुकी इन इमारतों के पुनर्विकास की मांग लगातार तेज हो रही है। सभी आवश्यक अनुमतियां और सकारात्मक तकनीकी रिपोर्ट होने के बावजूद नगर निगम द्वारा पुनर्विकास की अनुमति नहीं दिए जाने से निवासियों में गहरा रोष है। इससे पहले महिलाएं नगर निगम कार्यालय पर मार्च कर चुकी हैं और रविवार को हुई सभा में भी महिलाओं ने अपना आक्रोश खुलकर व्यक्त किया। रविवार को आयोजित सामान्य सभा में 95% से अधिक निवासियों ने पुनर्विकास के पक्ष में मतदान किया और भगवती डेवलपर का सर्वसम्मति से चयन किया गया। निवासियों ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि किसी भी प्रकार की दुर्घटना होती है और जान माल की हानि होती है तो इसके लिए नगर निगम आयुक्त को जिम्मेदार ठहराया जाएगा। निवासियों का कहना है कि वे करदाता नागरिक हैं और सुरक्षित तथा स्वस्थ वातावरण में रहने का उनका अधिकार है। इमारतों की हालत बेहद खराब है। कई घरों में लगातार पानी टपक रहा है, प्लास्टर गिर रहा है और बरसात के मौसम में जान जोखिम में डालकर रहना पड़ता है। सांस लेने तक की जगह नहीं बची है, जिससे स्वास्थ्य संबंधी समस्याएं बढ़ रही हैं। वर्ष 2006 में ही सिडको द्वारा पत्र देकर इमारतों में लीकेज की स्थिति को स्वीकार किया गया था। निवासियों के अनुसार नई यूडीसीपीआर 2020 नीति के तहत यदि इमारत जर्जर हो और आईआईटी द्वारा संरचनात्मक ऑडिट रिपोर्ट प्राप्त हो तो वो पुनर्विकास के लिए पात्र होती है। सिंप्लेक्स की सभी इमारतों का आईआईटी द्वारा ऑडिट हो चुका है और वे पुनर्विकास के योग्य हैं। इसके बावजूद नगर निगम द्वारा अनुमति न दिया जाना समझ से परे है। निवासियों ने भरोसा जताया है कि सौरभ शिंदे के नेतृत्व में उन्हें उनका हक मिलेगा और राजनीति से दूर रहकर जल्द समाधान निकलेगा। मला आता 593चा एरिया त्यांनी सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये अजून जो प्लॅन आहे त्याची डिझाईन होईल, त्याच्यानंतर तो आमच्या समोर ठेवला जाईल। काय त्रुटी असतील तर आमच्या सर्व रहिवाशांना, सोसायटीचे सर्व संचालक, अध्यक्ष सर्वांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या विश्वासानं हा प्रकल्प होईल ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे तसं। काय कमिटमेंट बिल्डरांनी तुम्हाला दिलेले आहे? कमिटमेंट जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला जो प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला फास्टमध्ये आम्ही करून देतो म्हणून सांगितले। एरिया आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी 593 हा एरिया त्यांनी सांगितलेला आहे, कार्पेट एरिया। हे आम्हाला आणि बाकीचे आश्वासन आहेत आम्हाला, पार्किंग असेल चांगल्या पद्धतीचं, आम्हाला इथं मुलांना खेळण्यासाठी म्हणजे गार्डन असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, हे सर्व त्यांनी आम्हाला देण्याचं मान्य केलेलं आहे, सांगितले, आश्वासन दिले। ओके, थँक्यू। सध्या किती एरिया आहे तुमच्याकडे? सध्या किती एरियाचं घर आहे? सध्या आता 1 RK आहे आमचं आणि 1 RKमध्ये खरोखर हे एक स्वप्नातलं घर सर्वसामान्य लोकांचं, त्यांच्यासाठी खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे। समाजसेवक सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून खरोखर बरीच वर्ष झालं ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। खरोखर त्यांचं सर्व साथी सोसायटींच्या वतीनं आम्ही त्यांचं खरोखर खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। 2004 मध्ये आम्हाला इथे घरं भेटली। 2004 मध्ये घरे देता की नाही त्यांनी आम्हाला 180चं घर दिलं, म्हणजे थोडक्यात आमच्या हातात थोडंसं गाजरच दिलं। त्याच्यानंतर 2004 सालापासून आम्ही 2025 आता आले इथपर्यंत आम्ही राहतोय। त्यामध्ये आमची वाढलेली फॅमिली, दुसरी गोष्ट आम्हाला पाण्याचं लिकेज, पावसाळ्यात तर एवढा त्रास होतो ना की भयंकर त्रास होतो। सगळ्याच महिलांना माहिती खूप त्रास होतो आणि दिवसभर आमचे पुरुष लोक बाहेर जातात, दिवसभर आम्ही महिला घरात असतो, तो जास्त आम्हाला त्रास होतो। म्हणजे लिकेज पूर्णपणे असं झालेलं आहे की स्लॅबसुद्धा कोसळतात महिलांच्या अंगावरती। आणि दुसरी गोष्ट, पालिकेला आम्ही 2 वर्ष झाले निवेदन देतोय आणि त्यांना माहिती आहे की आम्ही पात्र आहोत। एक तर छोटं घर, वरून लिकेज, फॅमिली वाढलेली, म्हणजे भयंकर त्रास आम्हाला असून सुद्धा पात्र रिपोर्ट आम्हाला का देत नाही पालिका? कोणाच्या दबावाखाली पालिका काम करते? आमचं सामान्य माणसाचं जीवन नाही आहे का पडल्यानंतरच आम्हाला पात्र रिपोर्ट भेटणार आहे की आमच्या बिल्डिंगी कोसळल्या आमच्या सगळ्या कुटुंबावरती, की त्याच्यानंतर आम्हाला बोलतील की हा तुम्ही पात्र आहात, मग आम्ही काय करणार? मेल्यानंतर ते पात्र घेऊन जाणार आहे का आम्ही? त्याच्यामुळे पालिकेला आमचं निवेदन आहे अजून सुद्धा की त्यांनी पात्र रिपोर्ट आम्हाला C1चा द्यावा।
कोणाच्या दबावाखाली राहू नये, कारण इथे सभासदांचा प्रश्न आहे, आमच्या रहिवाशांचा प्रश्न आहे, तो त्यांनी लक्ष द्यावा. आणि सौरभ दादाच्या माध्यमातून, कारण सौरभ दादा ही व्यक्तीच अशी आहे की आम्ही डोळे बंद करून त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो. दादा म्हणजे दादाचे आमच्यासाठी देवच आहे थोडक्यात. आणि आम्ही हे दादांकडे निवेदन ज्यावेळेस गेलो घेऊन, तेव्हा दादांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं, कारण गणपतीसाठी आम्ही त्यांना पाहुणचारासाठी बोलवलं होतं. त्यांनी आमची महिलांची अवस्था बघितली, पाहुणे आलेले बसायला जागा नाही, पडणारं लिकेज, होणारं लिकेज, पडणारी घरं, हे बघून त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं की म्हणून ते रिडेव्हलपमेंटला गेले. मग माझी फक्त एवढीच विनंती आहे की कोणी पॉलिटिक्स इथे करू नये. पालिकेला माझी विनंती आहे मोदयांना की आमचा रिपोर्ट C1चा त्यांनी द्यावा. असं म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी आम्हाला म्हणजे मदत करावी आणि जितक्या होईल लवकर तितकं सौरभ दादा शिंदे यांच्या माध्यमातून आमची रिडेव्हलपमेंट करावी. सिडकोने आम्हाला 2004 साली आम्हाला रूम अवेलेबल करून दिल्या. माझे मिस्टर माथाडी कामगार आहेत, तर आम्हाला त्यांनी 180 स्क्वेअर फूटचा एरिया दिलेला आहे. तर त्या एरियामध्ये आम्हाला राहायला मेन म्हणजे ज्यावेळेस आमची मुलं लहान होती त्यावेळेस आम्हाला योग्य पद्धतीने राहता येत होतं. पण आता आमची मुलं मोठी झाली, काहींचे संसार वाढले, काहींना म्हणजे जागा ही अपुरी पडायला लागली. एकदम जेवण म्हणजे तिथेच खा, तिथेच झोपा, अभ्यास करायला प्रॉब्लेम, सगळ्याला प्रॉब्लेम, हवा येण्याला प्रॉब्लेम, म्हणजे सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. त्या बसायला उठायला पण जागा अपुरी पडली जाते, एकदम खुराड्यासारखं आमचं जीवन झालेलं आहे. तर आमचं कसं आहे, आम्हाला नवीन घरं उपलब्ध मिळावीत म्हणून आमचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आणि आम्हाला नवीन घरं मिळावीत म्हणून आम्ही महानगरपालिकेला एक ॲप्लिकेशन दिलं होतं. तर त्या ॲप्लिकेशनचा विचार करून महानगरपालिकेने आम्हाला द्यावा ही आमची एक इच्छा होती. म्हणून आम्ही 2-3 वेळा ह्या गोष्टी बोललेलो आहे. महानगरपालिकेकडे जाऊन आपण एक निवेदनपत्र दिलेलं होतं, पण त्या निवेदनपत्राचा महानगरपालिकेने काही विचार न करता, म्हणजे आमचाच विचार केला नाही अशा हे झालेलं आहे. तर माझं म्हणणं आहे की महानगरपालिकेने कोणाच्या दबावाखाली आम्हाला ते पत्रक दिलं नाही आहे का काय, असं आम्हाला वाटतं आहे. कोणीतरी राजकारणी आहेत, ते त्यांच्यावर दबाव आणतायत आणि त्याच्यामुळे आम्हाला ते पत्र मिळालेलं नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर तसे काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कळवा, आम्ही तिथे येतो, आम्ही तिथं बोलतो, काय करायचं ते करतो. पण जे आता आमच्या रिडेव्हलपमेंटचं काम जे करतायत लोक, ते आमचं म्हणजे सगळ्या प्रोसेस व्यवस्थित त्यांच्या कायदेशीरप्रमाणे चाललेले आहेत आणि ते आम्हाला वेळच्या वेळेवर त्याचे मार्गदर्शन करत आहेत आणि त्याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळवून देत आहेत. त्याच्यामुळं जे सौरभदादा आमच्यासाठी जे काही काम करतायत, त्या 4 वर्ष झालं ते त्या कामासाठी झटतायत आमच्यासाठी. आणि ही राजकारणी उगाचच चुकीच्या अफवा सगळीकडे पसरवून त्यांच्याशी म्हणजे कुठेतरी चुकीच्या अफवा पसरवत आहेत. मी चौधरी सिम्प्लेक्सची रहिवाशी आहे. गेल्या जवळजवळ 20 ते 21 वर्षापासून मी सिम्प्लेक्समध्ये राहते. जेव्हा आम्हाला 20 वर्षापूर्वी घरं मिळाली तेव्हा आमची फॅमिली खूप छोटी होती आणि आमच्या बिल्डिंगांची घरांची कंडिशन पण ठीक होती. पण आता बाहेरून पण आणि आतून पण काय आणि लिकेजचे प्रमाण पण भरपूर वाढले. त्यामुळे आमचं सिम्प्लेक्समध्ये राहणं खूप मुश्किल झालं आहे. आमच्या घरांना हवा नाही, आमच्या घरांना उजेड नाही आणि 2 पाहुणे आले तर आम्हाला त्या पाहुण्यांचा हे पण करता येत नाही. कारण कसे पाहुणे आले तर चेंज करायला लेडीजला दुसऱ्यांच्या घरात जावं लागते. असली आमची कंडिशन खराब आहे. आणि आमची मुलं अभ्यासाला आलीत, आमच्या मुलांचे महत्त्वाचे एक्झाम असताना जर एखादी पाहुणे आमच्या घरात आली तर मुलांनी अभ्यास करायचा, त्यांना आतमध्ये बसवायचं का पाहुण्यांना म्हणायचं की बाहेर जा म्हणून. ही असली आमची अवस्था आहे. म्हणून आम्हाला आणि सौरभदादांकडूनच का आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. का सौरभदादांनी जेव्हापासून शब्द काढला आहे रिडेव्हलपमेंटचा तेव्हापासून दादांनी आमच्या घरोघरी येऊन हालचाल सगळे विचारलेत, आमची कंडिशन, आमचे प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेत. त्यामुळे आम्हाला असं वाटते की सौरभदादांनीच आमचा रूमांचा रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया करावी ही नम्र विनंती. आणि नगरपालिका जर याच्यामध्ये महानगरपालिका जर याच्यामध्ये आमची हे आसूनसन जर देत नाही आहे, परमिशन देत नाही आहे, तर याचा अर्थ असा आहे का की यांना पॉलिटिकमधून दबाव आहे. जर असं असेल तर आमच्या सर्व महिला आता थांबणार नाही आहे, आम्ही उपोषणाला बसणार आहोत. E9ची रहिवाशी आहे. माझा रूम 3ऱ्या माळ्यावर आहे. कारण की रूमची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की लोक म्हणजे राहू शकत नाही. आणि
हे राजकारण जे बाकीचे लोक करतायत का करतायत. इथं काही दादांनी राजकारण पण नाही केलेलं आहे, की दादांनी हे पण नाही सांगितलं आहे की तुम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे त्याच्यात जाऊ नका, ते जाऊ नका. पण आपला एकजुटीने आपल्याला हा एक परिवार आहे आपला, तर त्याच्यासाठी आपण पण सगळ्यांनी एकाजुटीने राहिलं पाहिजे आहे. आणि इथं हे राजकारण दादांनी कधीच केलेलं नाही आहे. दादा आपल्या सगळ्यांच्या घराघरात गेलेले आहेत, त्यांनी आपली परिस्थिती बघितलेली आहे. मग हे बाकीचे लोक का असं करतायत. माझं एकच म्हणणं आहे की महानगरपालिकेला पण विनंती आहे कळकळीची, की त्यांनी आमचं जे आहे तुम्ही येऊन परत पाहिजे तर तुम्ही या बघा, परिस्थिती बघा, घरात जाऊन लोकांचं कसं येतं. आणि त्यांनी का हा रिपोर्ट अडवून ठेवलेला आहे. महाआयुक्त कैलास शिंदे यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचं ही मागणी आहे ना ही लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं. आणि जर काही झालं तर हे ते आम्हाला देणार आहेत का करून काही, की माणसं इजा झाल्यावर, माणसं मेल्यावर हे आम्हाला परत माणसं जबाबदार राहणार आहेत का, माणसं आम्हाला देणार आहेत का रिटर्न करून. मग जोपर्यंत आहे आमचा जीव तर तोपर्यंत द्या ना तुम्ही सगळं करून. नगरपालिका आणि ही सत्ता जबाबदार असणार आहे. सत्ता जबाबदार आहे. सौरभ शिंदे जे काही करतात ते आमच्या मागणीवरती करत आहे. आणि आम्हा स्त्रियांचा, पुरुषांचं मला माहित नाही, आम्हा स्त्रियांचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे का नाही का सपोर्ट. आमचा सपोर्ट आहे. दादा तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत. महानगरपालिकेने आमचा रिपोर्ट थांबवून ठेवू नाही. आमचा पात्र रिपोर्ट आहे ना तो आम्हाला द्यावा. कोणाच्या पॉलिटिक्स दबावाखाली आमचा रिपोर्ट थांबवून ठेवू नये. बरोबर आहे. नंतर आम्हाला ते रिपोर्ट घेऊन जायचा नाही. बरोबर. कारण आमची फॅमिली आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एकच विनंती आहे महानगरपालिकेकडे, आमची विनंती प्लीज मान्य करा. आम्ही आमच्या घरांसाठी, आमच्या लोकांसाठी तुमच्याकडे विनंती करतो की जे काही त्यांच्या ज्या काही संमतीपत्र आहेत ते देऊन खरंच आमचं रिडेव्हलपमेंट होऊ द्या. सौरभ दादा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत आहे, आमच्यासाठी करत आहे.